हॅलो फ्रेंड्स, तर आज आपली रेसिपी आहे अळूची क्रिस्पी लेअरची वडी। तर ही रेसिपी पाहण्यासाठी राणी चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। तर मस्त अशी क्रिस्पी अळूची वडी आहे। नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। थँक्यू सो मच। हॅलो फ्रेंड्स, राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे न्यू रेसिपी बनवणार आहोत अळूची वडी। अगदी क्रिस्पी लेयर आलेली मस्त अशी वडी बनवणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर आपण मस्त अशा लेयर आलेली क्रिस्पी वडी आणि अळूची मस्त अशी चटपटीत भाजी बनवणार आहोत। तर चला आपण त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण घेतलेले पाहून घेऊया। चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण अळूची वडी बनवण्यासाठी मस्त अशी हिरवीगार अशी पानं घेतलेली आहेत। पाहू शकता छान अशी पानं आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि मस्त हिरवी गार आहेत। पाहू शकता तर ही 10 पाने आहेत। मस्त अशा अळूच्या वड्या आपण बनवणार आहोत क्रिस्पी कुरकुरीत। तर छान अशी पानं घेतलेली आहेत। त्याचबरोबर साहित्य आपण इथे काय घेतले पहा। मी इथे चण्याचं पीठ न वापरता मुगाच्या डाळीचं पीठ वापरलेलं आहे। फक्त मुगाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर इथे 2 वाटी मुगाच्या डाळीचं पीठ घेतले। त्याचबरोबर इथे आहे हळद 1 चमच टाकलेला आहे, जिरे पावडर 1 चमच, सैंधव मीठ 1 चमच आणि इथे पुदिना सुकवलेली पावडर आहे ती 1 चमच टाकलेली आहे। तर असं आपण इथे साहित्य घातलेलं आहे ऑलरेडी। तर त्याचबरोबर आपण इथे 2 चमच असं तीळ घेतलेलं आहे, ते पण इथे आपण घालून घेतोय। 2 चमच असे तीळ घालायचेच आहेत, कारण तिळामुळे आपल्या वडीला छान असा चव येते आणि मस्त क्रिस्पी पण लागतात आणि खूप चविष्ट होतात तिळामुळे। तर त्याचबरोबर आपण इथे घेतलेले आहे मिरची, लसूण, भरपूर असा लसूण घेतलेला आहे, मिरची आणि अद्रक, आणि इथे आहे लसूणचे हे जे दांडे आहेत लसूणच्या त्या वापरलेल्या आहेत। त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा आपण इथे घेतलेली आहे भरपूर अशी। आणि इथे हे साहित्य आपण आता मिक्सरच्या ह्याच्यामध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि आपण पिठामध्ये मिक्स करणार आहोत। इथे आपली पेस्ट झालेली आहे, तर पाहू शकता। आणि आपण ह्याच्यात मी आता पाणी जास्त वापरणार नाही, थोडं ह्याच्याच आमचं पाण्याने मस्त असं आपलं हे भिजलं जाईल पीठ। तर पाहू शकता त्याचबरोबर कोथिंबीर आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत। हे सर्व मिक्स करून घ्यायचंय छान असं। आता ह्याच्यात जे हे राहिलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसंच पाणी घेऊन आपण हे छान असं पीठ भिजवून घेऊया। आपलं छान असं पीठ भिजवून झालेलं आहे, पाहू शकता। जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, मध्यम असं हे फेटून घ्यायचंय, छान असं भिजवून घ्यायचंय। तर पाहू शकता छान असं भिजलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मी मोड आलेली इथे आहे मेथी आहे, मेथीचे दाणे आहेत, तर मी आता ह्याच्यामध्ये असं थोडंसं टाकणार। ह्याच्यामुळे काय होतं छान असं आपल्या वडीला क्रिस्पीपणा येतो आणि चव पण येते आणि स्वादिष्ट पण लागते आणि आपल्या शरीरासाठी पौष्टिक पण असतात मेथी दाणे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये असे घातलेले आहेत। आता आपण इथे पाणी घेणार आहोत आणि हे पलटी करणार आहोत। तर पाहू शकता पाण्याची मी जी शीर होती ती सुद्धा काढून घेतलेली आहे। ही शीर जी असते ती काढून घ्यायची आहे आणि आता आपण चमच्याच्या साहाय्याने थोडं करून अळूच्या पानाला असं लावून घेणार आहोत। सर्व बाजूने अगदी जास्त पण दाटसर थर नाही घालायचंय, पातळ थरच लावून आपण घेणार आहोत। तर हे आपण अशा पद्धतीने सर्व असं लावून घेऊया। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण सर्व लावून घेतलेलं आहे पानाला। आता आपण दुसरं पान घेणार आहोत आणि हे पान कसं घालणार आहोत, हे उलट्या साईडनं, जेणेकरून देंड्याची बाजू पाठीमागे आणि पानाची पुढे जाईल। तर उलट्या पद्धतीने आपण हे लावून घ्यायचंय। तर आता हे पण सर्व आपण असं पानाला लावून घेणार आहोत। आता सर्व अशा पद्धतीने आपण हे सुद्धा लावून घेऊया। इथे आपण 4 पानांना असं लावून घेतलेलं आहे, पाहू शकता। उलटी सुलटी अशी पानं मी भरून घेतलेली आहेत, छान अशी पातळ थर घेतलेला आहे आणि छान अशी भरून घेतले। तर किती छान असं भरलेलं आहे बघू शकता। तर आता आपण हे
अशी रोल करून घेणार आहोत, रोली. तर पाहू शकता छान अशी, आणि खूप छान असे वड्यासुद्धा मस्त अशा होतात. तर उलटी 4 पानं अशी घातलेली आहेत, उलटी सुलटी. तर अशा पद्धतीने आपण हा रोल करून घेणार आहोत. थोडीशी जाड होते, पण कट केल्यानंतर छान अशा ह्या वड्या मस्त अशा होतात. तर मस्त अशी पाहू शकता, मस्त अशी आपली वडी इथे तयार झालेली आहे. तर आपण एका चाळणीमध्ये असं ठेवून देऊया आणि राहिलेले पानांचे पण वड्या करून घेऊ. तर इथे आपल्या सर्व वडी असं छान अशा करून झालेल्या आहेत. तर आपण इथे मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही चाळण ठेवलेली आहे. आणि आता आपण त्याच्यावरती झाकून घेऊया. आणि आपण आता इथे गॅस चालू केलेला आहे आणि इथे आता गॅस चालू केलेला आहे. तर अर्धा तास आपण छान अशा होऊन देणार आहोत, छान अशा शिजून देणार आहोत, उकडून देणार आहोत. तर एक 15-20 मिनटं आपण वेट करू. तर इथे आपला कुकर झालेला आहे, पाहू शकता. थंड पण झालेले आहेत वड्या आपल्या. तर छान अशा आपल्या थंड पण होऊन गेलेल्या आहेत. 15 ते 20 मिनटंच मी ठेवल्या होत्या. तर पाहू शकता छान अशा आपल्या तयार झालेल्या. एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. अगदी जशा तशा अगदी निघत आहेत, पाहू शकता किती सुंदर झालेले आहेत. हे पहा मस्त अशा आपल्या इथे वाफरलेले आहेत, पाहू शकता कडक झालेले आहेत. आता आपण हे कट करून घेऊया छान अशा. इथे पाहू शकता आपण छान अशा वड्या कट करून घेतलेल्या आहेत. अगदी किती छान अशा झालेल्या आहेत, पाहू शकता. मस्त असे याला लेयर पडलेले आहेत, पाहू शकता. कारण आपण 4 पाने घालून त्याची छान अशी वळून घेतलेले आहेत. तर मस्त अशा आपल्याला तळून फ्राय करून घेणार आहोत. तर पाहू शकता. आणि तुम्हाला इथे मी भाजीसुद्धा करून दाखवणार आहोत ह्याची. तर एक हा रोल आहे तो मी भाजीसाठी ठेवणार आहे आणि बाकी ह्या ज्या आहेत ते आपण तळून घेणार आहोत. तर भाजीसुद्धा खूप सुंदर आणि चविष्ट अशी लागते. भाकरीबरोबर मस्त अशी ह्याची भाजीसुद्धा लागते आणि ह्या क्रिस्पी वड्यासुद्धा अशाच खायलासुद्धा छान लागतात. तर आपण ह्या तळून घेऊया, मस्त अशा फ्राय करून घेऊया. आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये भजी न करता अशा जर पौष्टिक अशा वड्या करून खाल्ल्यात मुगाच्या पिठाच्या, तर खूपच सुंदर आणि चविष्ट लागतात. तर चला आपण फ्राय करून घेऊया आता हे सर्व. आपण इथे अळूची भाजी करणार आहोत. तर एक रोल राहिलेला तो आपण आता हा कट करून घेणार आहोत. आणि त्यासाठी मी इथं काय घेतले, कांदा भरपूर असा 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, एक टॅमॅटो घेतलेला आहे, त्याचबरोबर शिमला मिरची एक घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण इथे मेथीचे मोड आलेले दाणेसुद्धा घेतलेले आहेत, कारण त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येते. तर मेथीचे दाणे 1-2 चमच असे घेतलेले आहेत. तर आपण आता हा जो रोल आहे तो कट करून घेऊया छान असा बारीक, पाहू शकता. आता हे छान असं बारीक, जसं कांदा कापलाय तसंच बारीक आपण हे करून घेणार आहोत आणि मग मस्त अशी आपण भाजी करून घेऊया. ते पाहू शकता आपण छान अशी बारीक अशी भाजी कट करून घेतलेली आहे वडीची, पाहू शकता. तर आपण आता इथे कढई ठेवलेली आहे आणि तेल ओतलेलं आहे 2 चमच आपण ह्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये फक्त मोहरी घालणार आहोत, बाकी काही नाही घालणार आहोत. आणि कढीपत्ता घालणार आहोत आता. त्याचबरोबर जी मेथी होती, मेथीचे दाणे, हे पण आपण आता ह्याच्यामध्येच घालून घेऊया. मेथीचे दाणे छान असे फ्राय करून घेतल्यानंतर आपण कांदा घालणार आहोत. कारण जो कडवटपण आहे मेथीचा तो हे तळल्यानंतर पूर्ण जातो आणि छान अशी भाजी रुचकर पण लागते. तर अगोदर असे मेथी दाणे छान असे भाजून घ्यायचे. तर आता आपण कांदा घालून घेऊया. कांदा, टोमॅटो सर्व आपण आता ह्याच्यामध्ये घालून छान असं लाल होईपर्यंत हे सर्व भाजून घेणार आहोत.
आणि ऑलरेडी आता आपण इथे काही तिखट मिरची काही घालणार नाही आहोत, कारण ह्याच्यात ऑलरेडी मिरची सर्व आहे, त्यामुळे आता काहीच नाही घालायचं. आता फक्त कांदा लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊया. इथे आपला छान असा कांदा फ्राय झालेला आहे, लाल असा झालेला आहे, भाजलेला आहे. तर पाहू शकता छान असा भाजलेला आहे. तर आपण थोडीशी हळद घालणार आहोत, थोडीशी कलरसाठी हळद. आणि तुम्हाला जर थोडंसं तिखट लाल हवा असेल तर घालू शकता. मी इथे थोडंसं लाल तिखट पण घालून घेते, कारण मिरचीमुळे तिखट होतंच ऑलरेडी, पण थोडासा कलर येण्यासाठी थोडंसं मी घातलेलं आहे लाल तिखट. पाहू शकता का कसं छान असं दिसत आहे. तर आता आपल्या इथे छान असा कांदा खरपूस भाजलेला आहे. तर आपण आता ही जी भाजी आहे कट केलेली, तर आता आपण ही त्याच्यामध्ये घालून घेऊया. आता छान असं अगदी स्लो गॅस करून छान असं खरपूस हे भाजून घ्यायचे, भाजी फ्राय करून घ्यायची. खूप स्वादिष्ट आणि पौष्टिक ही भाजी आपली बनते. पाहू शकता. आता 2 मिनटं आपण आता असंच ठेवणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वगैरे काही घालणार नाही आहे, कारण ऑलरेडी सर्व ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तर आता फक्त एक 5 मिनटं आपण छान असं ही खरपूस म्हणजे फ्राय होईपर्यंत भाजी अशीच ठेवणार आहोत. एक 5 मिनटं आपण असंच ठेवून देऊया. तर आपण 5 मिनटं झालेले आहेत. तर आता आपली भाजी पहा छान अशी फ्राय झालेली आहे. हे पाहू शकता किती छान अशी झालेली आहे. तर आपण आता सर्व करून घेणार आहोत. वड्या आणि ही भाजी, अळूची भाजी आणि वडी. तर आपण इथे गॅस बंद करूया आणि हे झाकून आता आपण वडी तळून घेणार आहोत. तर इथे मी तेल ठेवलेलं आहे. तर तेल गरम झाले का पाहून घेऊया. तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे. तर आपण आता आपली वडी क्रिस्पी तळून घेणार आहोत. अगदी 4 अशा वड्या आपण छान अशा क्रिस्पी अशा तळून घेणार आहोत. आणि आपली छान अशी लोखंडाची कढई आहे ही. त्यामुळे तेल आता गरम झाले. आता आपण गॅस अगदी स्लो करून ठेवायचं, जेणेकरून आपल्या क्रिस्पी वड्या छान अशा तळून निघतील. तर अगदी गोल्डन कलर येईपर्यंत आपण आता अगदी कमी तेल मी वापरलेलं आहे, जास्त पण तेल न वापरलेलं नाही ते मी. तर आपल्या छान अशा ह्या गोल्डन कलर येईपर्यंत छान अशा तळून घेणार आहोत आपण आता. इथे पाहू शकता आपल्या छान अशा क्रिस्पी आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. इथे पाहू शकता छान अशा क्रिस्पी तळल्या गेलेल्या आहेत. अगदी गोल्डन कलर आलेला आहे आणि सर्व तेल असं वितळून घ्यायचे. पाहू शकता किती सुंदर लेअर आलेले आहे त्याच्या, अगदी छान अशा लेअर सुटलेल्या आहेत त्याच्या. तर आपण आता इथे अळूच्या पानावरती छान अशा काढून घेणार आहोत. सर्व वड्या आपण अशा तळून घेणार आहोत. आता आपल्या सर्व वड्या अशा तळून झालेल्या आहेत. आणि इथे पाहू शकता किती क्रिस्पी अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत. हे पहा खूप छान क्रिस्पी अशा झालेल्या आहेत आणि खूप चविष्टसुद्धा झालेल्या आहेत. आणि लेअर पहा किती छान अशा आलेल्या आहेत, खूप लेअर आलेले आहेत. ज्या पद्धतीने आपण वड्या केल्यात त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. तर आपण लगेच इथे सर्व करून घेऊया. एका ताटामध्ये आपण ताट बनवून घेऊया. त्यासोबतच आपण आता इथे थोडंसं सुकलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि मी ह्याच्यावरती थोडंसं हे करते आणि त्याचबरोबर आपण थोडीशी कोथिंबीर पण आपण घालून घेऊया. तर पाहू शकता किती छान अशा आपल्या क्रिस्पी वड्या झालेल्या आहेत. आपण ताटामध्ये लगेच सर्व करून घेऊया. आता आपण इथे ताटामध्ये लगेच घालून घेऊया. मस्त अशा क्रिस्पी वडी मस्त अशा झालेल्या आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा. चॅनेलला जर नवीन असाल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या न्यू व्हिडिओज अशाच येत जातात, ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील. तर आपण छान असं इथे ताट सजवतोय आता. तर पाहू शकता किती मस्त अशा लेअरयुक्त आपल्या
वडी झालेली आहे तिथे थोडंसं त्याच्यावरती आपण खोबरं घातलेलं आहे, तर किती सुंदर झाले. त्याचबरोबर आपण दुसरी पण रेसिपी आपण केलेली आहे, ती आहे मस्त अशी अळूची भाजी. तर ही सुद्धा छान अशी मस्त अशी चविष्ट झालेली आहे. तर पाहू शकता इथे 2 आपल्या रेसिपी इथे तयार झालेल्या आहेत. तर किती सुंदर असं आपलं इथे ताट झालेलं आहे तयार. तर पाहू शकता मस्त अशी भाजी सुद्धा बनवलेली आहे. आता आपण त्याचबरोबर इथे आपण आता चपाती, तुम्ही भाकरी सुद्धा खाऊ शकता, खूप छान भाकरी बरोबर सुद्धा लागतात, चपाती बरोबर सुद्धा. तर आपण मस्त असं इथे ताट सजवलेलं आहे. आता त्याचबरोबर चपाती बरोबर आपण आता इथे सलाड ठेवते. छान असं सलाड आहे, गाजर आहे, बीट आहे, त्याचबरोबर कांदा आहे, पाहू शकता कांदा आहे, आणि त्याचबरोबर मस्त असं पापड आहेत. तर कसं आपलं छान असं इथे ताट तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण येणारे माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील. तर चला आपण भेटूया अशाच न्यू रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू सो मच.